तुमचा जो राईट हँड आहे त्यांनी काय गोळ घातलाय हे कळलं का तुम्हाला? मॅडम अहो तुमच्या सांगण्याप्रमाणे काम केलं ना त्यांनी. तुम्ही आज सकाळी त्याचं केवढं कौतुक करत होता. त्यांनी त्या नेहाला फोन केला, तो नेमका फोन त्या अजय ठाकूरने उचलला आणि अजय ठाकूर नेहाच्या आई वडिलांना रणजित बद्दल सगळं काही खरं सांगून टाकलं. आता हे सगळं मी नव्हतं ना करायला सांगितलेलं. आता तो अजय ठाकूर यातून काय अर्थ काढेल याचा अंदाज येतोय ना तुम्हाला? मॅडम अहो नुसत्या अर्थ काढून काय होत नसतो, सिद्ध करावं लागतं. हो पण आपण यात इन्व्हॉल्व आहोत हे जर त्याला कळलं तर, हे त्यांनी सिद्ध केलं तर. वाघमारे आपल्या विरोधात एक जरी पुरावा मिळाला ना तरी सगळं शोधून काढेल तू. सगळं म्हणजे? सगळं म्हणजे आपण रणजितला मुद्दामून नेहाकडे पाठवलं होतं हे त्याला कळणार कसं? कारण तुमच्या राईट हँडचं तोंड आता त्या अजय ठाकूरच्या हातात आहे. मॅडम तुम्हाला एक सांगतो, माझी पोरं जीव देतील पण आपल्या विरोधात माहिती देणार नाही. अहो हे तुमचं झालं वाघमारे, माझं काय? अहो मॅडम टेन्शन कशाला घेताय? रणजित तोंड उघडणार नाही, तुम्हाला लिहून देऊ का? हा आता झाला प्रकार काय चांगला झाला नाही पण तुम्ही टेन्शन नका घेऊ. मॅडम तुम्हाला एक सांगून ठेवतो, हे एवढ्या वर्ष माझं जे काय चाललंय ना ते या पोरांच्या जीवावर चाललंय. मॅडम माझी पोर लय इमानदार येतात. हा आता तोंड बंद ठेवायचे पैसे मोजावे लागतात पण तुम्हाला काय त्याचं टेन्शन नाही. तुमची कंपनी आपल्याकडे जिकायला आहे ना, है का नाही? मी विश्वास ठेवू तुमच्यावर? बिंदास. ठीक आहे, मी अजय ठाकूरशी माझ्या परीने बोलते, बघते काही माहिती काढता येते का. या मॅडम आमच्यावर विश्वास ठेवण्यापलीकडे तुमच्या हातात काय आता उरलेलं नाहीये. तुमच्यासाठी चहा सांगू का? काही नको. नेहासाठी आणि तुमच्यासाठी काही खायला मागवते. काही नको सुरवे. सर घ्या ना सर, बरं वाटेल. मिस्टर अजय ठाकूर घ्या घ्या चहा घ्या, तुमचं खाणं पिणं चालू राहू दे. नाही केसच्या तपासामुळे त्यात व्यत्यय नको. तुम्ही इथे का नको होतं का यायला? इथे तुम्ही इतके रिलॅक्स्ड बसून गप्पा मारताय हे नको होतं का मी बघायला? मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. सकाळपासून आमचे सर फार बिझी आहेत, त्यांनी सकाळपासून काही खाल्लं पण नाहीये. आय एम सो सॉरी. नाही माझं काय झालंय, मला दिवस असो रात्र असो घशाखाली अन्नाचा घासच उतरत नाही हो माझ्या. आम्ही तुमची परिस्थिती समजू शकतो मॅडम, पण तसंच तुम्ही आमची परिस्थिती समजून घ्याल तर बरं होईल. समजूनच घेते, न घेऊन सांगते कोणाला. आत्ताही तुमच्याकडे फिर्याद घेऊन आली, आता केसचा तपास कधी लागतोय याची वाट बघत बसली. समजूनच घेते की. आम्ही योग्य दिशेने तपास करतोय मॅडम. कुठली योग्य दिशा मला तरी कळू दे. ते कॉन्फिडेन्शियल आहे. अरे वा, हे बरं आहे. म्हणजे आम्ही प्रश्न विचारणार, तुम्ही उत्तरं टाळणार आणि म्हणणार कॉन्फिडेन्शियल आहे. म्हणजे काय? परत मी जिथे होते तिथेच. मला काही माहित नाही, तुम्ही काही सांगत नाही, मग अचानक तुम्ही घरी येणार, माझ्या हाताचे ठसे घेणार, माझ्या स्टाफला चौकशीला घेऊन जाणार. अहो काय चाललंय का इन्स्पेक्टर? मॅडम योग्य वेळ आली की आम्ही तुम्हाला सगळं सांगू. कधी कधी येणार तुमची योग्य वेळ? गेले कित्येक दिवस मी हेच ऐकतेय. धनंजय सरदेसाई एवढा मोठा बिझनेसमॅन, त्याचा खून झाला आणि अजूनही खुनी पकडला जात नाही. कमाल आहे मॅडम. हाय प्रोफाईल केसेसना एवढा वेळ लागतोच नेहमी. कसं असतं ना की अनेक लोकांची वेगवेगळी मतं असतात, उलटसुलट माहिती दिली जाते, कित्येकदा ती मुद्दामून दिली जाते. पण वरी आम्ही हे सगळं लवकरात लवकर शोधून काढू. ठीक आहे, मग तुम्ही शोधून काढेपर्यंत मी इथेच थांबते. हो कारण काय आहे, या पोलीस स्टेशनमध्ये जास्त सेफ वाटतं मला. तुम्ही एक काम करा ना,
तुम्ही मला अटक करा, सगळीकडे जाहीर करा की मी गुन्हेगार आहे आणि त्या लॉकअपमध्ये मला बंद करून टाका. तिकडे जास्त सेफ वाटतं मला. आणि तुमची सुद्धा बाहेर जी बदनामी होती ना की तुम्ही ही केस सॉल्व्ह करू शकत नाही आहात, ती पण थांबेल. तुमच्या जीवाला काही धोका नाहीये मॅडम. कशावरून कशावरून तुम्ही असं म्हणताय? तुम्हाला माहिती आहे माझी अवस्था काय आहे? एवढं मोठं घर आहे पण घरात एक माणूस नाही ज्याच्यावर मी विश्वास ठेवू शकते. त्या संगीताला जवळ केलं पण तिने मला फसवलं. मिस्टर अजय ठाकूर, तुम्ही विचार करा, धनंजयच्या प्रॉपर्टीच्या मोहापायी कित्येक जण माझ्या जीवावर उठले असतील. बाहेरचं तर सोडा हो, घरातले सुद्धा. क्षण आणि क्षण मोजते मी. मॅडम, तुम्हाला जर असं वाटत असेल तर मी तुमच्यासाठी 24 तास पोलीस पहाऱ्याची सोय करू शकतो. एवढं काही करायची गरज नाही. माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की तुम्ही लवकरात लवकर या केसचा तपास करा. किमान कोण संशयित आहे हे तरी मला सांगा. मॅडम, मी तुम्हाला याआधीही सांगितलं आहे, जोपर्यंत गुन्हेगार कोण आहे हे सिद्ध होत नाही तोपर्यंत आमच्यासाठी सगळे संशयित आहेत. अरे वा, हे बरं आहे. म्हणजे अशा वेळी पोलिसांकडून मदत मिळण्यापेक्षा मीही कशी संशयित आहे हेच मला परत परत ऐकवलं जाते. मिस्टर अजय ठाकूर, काही उपयोग नाहीये तुमच्या अधिकाराचा, तुमच्या माहितीचा काही उपयोग नाहीये. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही ही केस कुठल्या तरी प्रायव्हेट डिटेक्टिव्हला देऊन टाका किंवा कुठल्या तरी CBI ऑफिसरला द्या. तुमच्याच्यानं नाही होणार आहे. मॅडम, सल्ला दिल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. पण तुमचं बोलून झालं असेल तर तुम्हाला एक प्रश्न विचारू का? जरूर. या केसबद्दल असेल तर प्लीज विचारा. रणजित सुभेदारचा आणि तुमचा काय संबंध? कोण? हा, तो वाघमारेंसोबत एकदा आला होता. तो एकदाच आला होता का? हा, म्हणजे 2-3 वेळेला असेल का आला होता? हे बघा मिस्टर अजय ठाकूर, वाघमारेंसोबत कोण येतं कोण नाही याच्याशी माझं काहीही घेणं देणं नाही. आणि वाघमारे का येतात तुमच्याकडे? अरे मिस्टर अजय ठाकूर, मी याआधीही तुम्हाला सांगितलंय की धनंजय आणि वाघमारे खूप जवळचे मित्र होते आणि धनंजय गेल्यापासून ते मला मानसिक आधार देत आहेत. मी काही बिझनेस रिलेटेड गोष्टी त्यांच्याशी शेअर करते. का आता हे सगळं करणं म्हणजे पण गुन्हा आहे तुमच्या दृष्टीने? ह्याशिवाय रणजित तुमच्याकडे कधीच आला नव्हता का इतर कोणत्याही कारणानं? नाही, आय मीन तो रस्त्यात जरी मला कुठे भेटला तरीही मी त्याला ओळखणार नाही. अजून काही? नाही, काय नाही. मिसेस सरदेसाई, मी रणजित सुभेदारला इथे बोलवून घेतलंय. का? त्याला हे सगळे प्रश्न एकदा विचारून बघतो. तुमच्यासाठी तो इतका महत्वाचा नसला तरी कदाचित त्याच्यासाठी तुम्ही महत्वाचे असाल. त्याला सगळंच नक्की लक्षात असेल. तो तुमच्याकडे कधी आला होता, केव्हा आला होता, किती वेळा आला होता, तो नक्की सांगेल. मिस्टर अजय ठाकूर, मला आता खूप वाईट वाटतंय. तुम्ही खूप प्रेशराईज करताय मला. वाईट वाटून घेऊ नका, मी फक्त माझी ड्युटी करतोय. शेवटी एकट्या बाईच्या मानसिक अवस्थेचा फायदा घेतात लोक, हेच खरं. फायदा घेण्याचा प्रश्नच येत नाही मॅडम. पण एकदा होऊनच जाऊ द्या ना. दूध का दूध और पाणी का पाणी. पण मिस्टर अजय, मी किती दिवस या समाधानावर राहू की ही केस सॉल्व्ह होईल? आय नीड सम अश्युरन्स. इन्स्पेक्टर ठाकूर. या मॅडम. इन्स्पेक्टर, बोला. तुम्ही संगीताला असं कसं सोडलं? असं का सोडलं म्हणजे? आम्ही तिची चौकशी पूर्ण केली आणि चौकशी झाल्यावर तिला आम्ही पाठवलं. तिला ते थांबून ठेवण्यात काहीच पॉईंट नव्हता. हो, पण संगीता इथून निघाल्यानंतर परत राणीकडेच गेली. तो तिचा प्रश्न आहे. इन्स्पेक्टर, मी तुम्हाला याआधीही सांगितलंय, संगीता त्या घरात सेफ नाहीये. असं कोण म्हणालं? मला माहितीये. पण संगीताला तसं वाटत नाहीये ना. असं असतं तर ती घरी परत आलीच नसती. यातही तुझीच काहीतरी लबाडी असेल. इन्स्पेक्टर, मी याआधी तुम्हाला सांगितलंय, संगीता त्या घरात सेफ नाहीये. तुम्ही दरवेळेला पुरावा मागता. आता काय पुरावा देऊ मी तुम्हाला? का राणीने संगीताचा खून केल्यानंतरच तुमचा माझ्यावर विश्वास बसेल? मी का मारेन संगीताला? राणी, संगीताचं काहीही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार तू असशील, हे मी आज आत्ता इथे पोलिसांसमोर सांगते. मीरा, उद्या जगाच्या दुसऱ्या टोकाला भूकंप झाला ना तरी तू मलाच जबाबदार धरशील. काहीतरी बोलू नकोस. संगीताचं जर तुझ्यावर एवढं प्रेम असतं तर आतापर्यंतचे तुझे सगळे उद्योग ती मला सांगतच राहिली नसती. बरं झालं तूच विषय काढलास. तू का संगीताला माझ्यावर वॉच ठेवायला सांगितलंस? मिस्टर अजय, वॉच ठेवणं
हा कायद्याने गुन्हा आहे का? नाही म्हणजे मी हिच्या विरोधात जर का तक्रार केली तर हिच्यावर ऍक्शन घेतली जाईल ना? शहाणी असशील तर असं काही करू नकोस, पश्चाताप होईल तुला. धमकी देणं हा तर नक्कीच गुन्हा आहे मिस्टर अजय ठाकूर. धमकी देत नाहीये मी राणी, तुला शहाणपणाचा सल्ला देते. संगीताने ऑलरेडी तुझ्याबद्दल पोलिसांना खूप माहिती दिली आहे. मी जर तोंड उघडलं ना तर आयुष्यातून उठशील तू. मीरा तू काय ग, पहिल्या दिवसापासूनच धनंजयचा खून मी केलाय असं जगाला ओरडून सांगत होतीस, पण काय झालं? पोलिसांनी केली मला अटक? नाही ना, कारण हे सगळं खोटं आहे. मिस्टर अजय ठाकूर, मी तुम्हाला हेच सांगते, हिने जगाला कितीही ओरडून सांगितलं ना तरी धनंजयचं माझ्यावर किती प्रेम होतं हे त्याच्या विलवरनच सिद्ध होतंय. आता तुम्ही तुमचे विचार बदला. अहो सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर आहे, मग मी खून का करू? काय मिळणार आहे मला त्यातनं? धनंजयचं विल आत्ता मिळालंय, ते सुद्धा ते खरं विल असेल तर. मीरा, धनंजय होता तेव्हा सुद्धा मला पैशाचा प्रॉब्लेम कधीच नव्हता, मग मी खून कशाला करू? हा तुझी गोष्ट वेगळी आहे. तू एक साधी प्रोफेसर आहेस, साध्या साड्या, छोटं घर, लग्न न झालेली, पगार सुद्धा जेमतेम आहे तुझा. त्यातून धनंजयनी तुझ्याशी नातं तोडलं होतं. तुला त्याच्याविषयी राग असणं साहजिकच आहे आणि प्रॉपर्टीचा मोह तुला असेल, म्हणून धनंजयचा खून करण्याचा विचार तुझ्या मनात येऊ शकतो, माझ्या मनात नाही. ज्याला कावीळ झालेली असते ना त्याला सगळं जग पिवळं दिसतं. तुझंही तसंच झालंय राणी. हे असले घाणेरडे विचार फक्त तुझ्याच मनात येऊ शकतात. काय ना राणी, मी जशी होते तशीच आहे, पण तू नवरा गेल्याच्या दुःखात सुद्धा जशी होतीस तशीच आहेस ग. काहीच बदल नाही झाला तुझ्यात. आश्चर्य आहे ना राणी. माझ्या भावाचं माझ्यावर किती प्रेम होतं हे सिद्ध करण्यासाठी मला कागदाच्या तुकड्यांची गरज नाहीये. मला फक्त धनंजयला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि तू किती खोटी आहेस हे जगासमोर सिद्ध करायचंय. आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी ते करत राहणार. एक मिनिट, काय चाललंय इथे? हाय निया. मिसेस सरदेसाई, एवढ्या उशिरा पोलीस स्टेशनला यायची काय गरज होती? फोन केला असता तरी चाललं असतं. तावडे सर, मिस्टर अजय ठाकूर माझे फोनच रिसीव्ह करत नाहीत, माझ्याशी बोलत नाही, म्हणून मला इथे येऊन बोलावं लागलं. काही अर्जंट होतं? माझ्यासाठी सगळंच अर्जंट आहे. माझ्या नवऱ्याचा खून झालाय, त्याच्या बिझनेस पार्टनरचा खून झालाय आणि खुनी अजूनही मोकाटच फिरतोय. सांगा ना, मी कशी स्वस्त बसू? अजय आणि त्याची टीम तपास करतायत, पण रिझल्ट अजून काहीच दिसत नाहीयेत. मॅडम तुम्हाला वाटतं त्यापेक्षा पोलीस यंत्रणा वेगळ्या पद्धतीने काम करते. तपास चालू आहे आणि तुम्हाला बारीक सारीक गोष्टींचा तपशील द्यायची मला काही गरज वाटत नाही. पण उद्या असं नको व्हायला की तपशील कळेपर्यंत मीच जिवंत नसेल. तसं काही होणार नाही, तुम्ही निश्चिंत राहा. तावडे सर, तुम्हाला असं नाही वाटत की तुम्ही ही केस दुसऱ्या कोणाकडे दिली तर ती लवकर सॉल्व्ह होईल? माझा अजय आणि त्याच्या टीमवरती विश्वास आहे. ही केस तेच सॉल्व्ह करतील. नाही तावडे साहेब, मी तुमच्या माणसांवर अविश्वास नाही दाखवते, पण मला ही तपासाबद्दल जरा प्रश्न आहेत. मला असं वाटतंय की तपासाची दिशा चुकती. संगीता त्या घरात सेफ नाहीये. तुम्ही एकदा राणीला सगळे प्रश्न पुन्हा विचारा. तुमच्या दोघींचा कन्सर्न मला कळतोय, पण ही केस आमच्या हातात आहे, ही आम्हाला आमच्या पद्धतीने सोडवू दे. आणखी एक गोष्ट, पोलीस स्टेशन हे वैयक्तिक भांडणाची जागा नव्हे. सो प्लीज पुढच्या वेळी काळजी घ्या. ठीक आहे सर. इन्स्पेक्टर अजय ठाकूर, सॉरी. इट्स ओके. मी नंतर तुम्हाला फोन करते. तावडे साहेब, फक्त तुम्ही म्हणताय म्हणून मी आज इथनं जाते. याचा अर्थ मी निश्चिंत झाली असं नाही. माझी तुमच्याकडे एक रिक्वेस्ट आहे. आणखी काही होण्याआधी प्लीज त्या खुन्याला शोधा.
मिस्टर अजय ठाकूर, मीही तुम्हाला फोन करेन, पण माझे फोन प्लीज उचला आणि प्लीज माझ्याशी बोला. बाय नेहा, भेटूया परत. गेल्या बाबा, काय बायका आहेत हा? नुसतं आपलं वाचा 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 वाचा. मला वाटलं तर हाणामाऱ्या करतात की काय. सर तुम्हाला सांगू का, किती बी पैसा असला, किती बी शिक्षण असलं तरी दोन बायका समोर आल्या ना ते कचा कचा का भांडतात देव जाणे. आता प्रश्न सुटलाय, पण अजय एकदा या दोघींनी शांतपणे बोल. सर दोघी काहीच ऐकून घेत नाही. बायका एनिवे अजय तू निघ. नेहाही थांबली आहे. आणि नेहा, पुढच्या वेळी येशील तेव्हा लग्नाचे लाडू घेऊन यायचं. कॅरी ऑन. अजय निघूया. हो, एक मिनिट. शिला सर, रणजितला बोलून घेतलं का? सर अजून तरी तो आला नाहीये. त्याला फोन कर लगेच. येस सर. बसा भाऊ, एक मिनिट. फोन भाऊ, शेलारचा फोन. हॅलो. काय रे रणजित, नितीन शेलार बोलतोय. कुठे आहेस तू? भाऊंबरोबर आहे मी. मी तुला पोलीस स्टेशनला बोलवलं होतं ना, आला का नाहीस? मी बोलतो, भाऊंशी बोलतो मी. एक मिनिट. रणजित, अजय ठाकूर बोलतोय. अजय ठाकूर बोलतोय भाऊ. बोल ना. भाऊ पण हॅलो. पर स्वतःहून येणार आहेस का पोलिसांची गाडी पाठवू? तू आधी इकडे ये भाऊच्या समोर. आपण बसून काय एकमेकांचा हिसाब चुकता करू, कळलं ना? अरे भाऊंच्या मागे लपून तुला असं वाटतं की तू माझ्यापासून वाचणार आहेस? माझं बारीक लक्ष आहे तुझ्यावर. यापुढे नेहाच्या आणि त्या घराच्या आसपास दिसायचं नाही, कळलं? उद्या भेटू आपण. मग अजय ठाकूर, बोला वाघमारे. कशाला अहो लहान लहान मुलांना घाबरवतंय? अरे म्हणजे रणजित घाबरला वाटतं. चला बरं झालं. कसं आहे ना वाघमारे साहेब, अधूनमधून या लहान मुलांना शिस्त लावावी लागते. हं? लक्षात आहे ना, तो माझा माणूस येते. लक्षात आहे म्हणून तर इतक्या लोकांना मी त्याच्यापर्यंत पोहोचू शकलो. बरं, तुमच्या माणसाला सांगा, शाणा असशील तर पोलीस स्टेशनला ये आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दे. नाहीतर काय, आम्हाला दुसऱ्या मार्गाने हे करावं लागेल. पाकड्या शिरताय. मला हौस नाही आहे वाघमारे, पण आता कसं आहे ना, डोक्यावरून पाणी गेलंय. तुमच्या माणसाने माझ्या होणाऱ्या बायकोला फोन करण्याची काहीही गरज नव्हती. बर, एक काम करा आता, लय उशीर झालाय, घरी जावा, झोपा, सकाळी उठा आणि शांत विचार करा. अहो गोष्ट छोटीशी आहे, कशाला वाढवताय? हा, उगाच तुमचं नुकसान होईल, आहे का नाही? नुकसानाची मला कधीच काळजी नसते. बर ठीक आहे, ठेवतो फोन, उद्या बोलू. अडकवलंस मला पुढे. हा भाऊ मला सोडवा येत ना. भाऊ, मला त्या नेहाशी लग्न करायचंय. हो. चले लव्ह स्टोरी चल. चला मी निघतो, तुम्ही पण सगळे वेळेवर निघा. हो सर, जरा हातातली कामं झाली की निघतो सगळे. ठीक आहे. गुड नाईट. गुड नाईट सर. चल नेहा. सॉरी नेहा, जरा 10 मिनिटं म्हणालो पण उशीर झाला. सॉरी काय, तुला काय माहित होतं इतकं सगळं होणार आहे ते? काय ना काहीतरी होत असतंच. पण तावडे सर एकदम बरोबर बोलले हा त्या मीरा आणि राणी सरदेसाईंना. अर्थातच. काय लाईटचा स्विच आहे का, बटन दाबलं लाईट ऑन? क्रिमिनल केस आहे.
वेळ लागणारच तपास करायला, पेशन्स पाहिजेत. हो पण त्यांचाही कन्सर्न बरोबर आहे ना. असेलही, पण आमच्यावर ओरडून काय होणार आहे. पण अजय, मला त्या राणी सरदेसाईंची दयाच आली रे. साध्या आहेत त्या अगदी. काय हो, माझ्याशी एकदम वेगळं वागल्या त्या. नेहा, एका हाय लेवलवरून तुला एवढं कळलं का? नाही, भेटलो होतो ना आम्ही. काय तू राणी सरदेसाईंना भेटली होतीस? म्हणजे त्यांनीच बोलवलं होतं मला भेटायला.